अहो साहेब आम्ही काय म्हणतो ते ऐका तरी तुम्ही जरा. साहेब ऐका की. अहो साहेब ऐकून तर घ्या, काय म्हणताय बघून. अरे त्या दोघांनी काय म्हणायचं ते सगळं म्हणून झालंय, पण ते मला बी आणि साहेबांनी बी काय पटना झालं. काय साहेब? हो बरोबर आहे. नाही साहेब, हे काय बरोबर नाही. अहो मी याला ओळखत पण नाही. अहो साहेब, मी बी तुम्हाला ओळखत नाही. मी फक्त माझी बायको जिजालाच ओळखतोय. नाही साहेब ऐका. अहो जिजा माझी बहीण आहे. हो आणि ह्यो भामता होय ह्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. हो साहेब, गोरपडे हा जिजाचा खरंच भाऊ आहे. चेक करूया की साहेब. 2-3 प्रश्नातच कळेल काय खरं आणि काय खोटं ते. काय नाव काय तुझं? बंड्या. बंड्या तर तू हिचा भाऊ आहेस होय की नाही? होय साहेब. हा. मग हिची जन्मतारीख काय आहे सांग बरं? ते आठवत नाही. तू सांग बरं. 5 ऑगस्ट 1985. साहेब अहो पहिल्या प्रश्नातच कळालं की. हा? बर आता ही तुझी बहीण आहे याचं काय पुरावा असलं तर दे बर. नसतीलच तुझ्याकडं होय की नाही? हा? ए बाबा तुझ्याकडे काय आहेत काय पुरावा? अहो आहेत की साहेब, हे बघा. बघितलंस? आता मला सांग, तू भामटा का ह्यो भामटा? हा? हे बघा राणा आला पुरावा घेऊन. जो भामटा आहे ते आता कळलंच. हे बघा साहेब. हॅलो. हॅलो, रणविजय गायकवाड जी कागदपत्र घेऊन आल्यात ती त्यांच्या पूर्वपत्नीची म्हणजे अंजलीची आहेत. ती जिजा म्हणजेच अंजली आहे का विचारा. जर अंजली असल तर ठीक, नसल तर खोटी कागदपत्र दाखवून तुमची फसवणूक होतीया हे ध्यानात ठेवा. कोण बोलतोय? इथं चिंतक. गोरपडे काय सर? त्या मॅरेज सर्टिफिकेट वर काय नाव आहे बघा. हा साहेब. अंजली रणविजय गायकवाड नाव आहे साहेब. जिजा नाव कुठंच नाहीये. गोरपडे अहो जिजा हे नाव कुठे दिसतंय का बघा. नाही साहेब, हे फोटो मध्ये या थर्माकोल मध्ये सगळीकडे नाव अंजलीच आहे साहेब. जिजा नाव कुठंच नाहीये. रेशन कार्डवर पण नाहीये. राणा तपास जिजाचा सुरू आहे, अंजली गायकवाडचा नाही. अहो साहेब कागदपत्रावर अंजली हेच नाव आहे, पण आम्ही सगळे बोलताना जिजाच म्हणतोय. होय अहो साहेब तुम्हीच म्हणला होता की अंजली म्हणजे जिजा म्हणून. अवघड आहे म्हणून तर साहेब तुम्ही जिजाला आणि राणाला एकत्र राहायला सांगितलं होतं. आलं का त्यांना? अहो साहेब, मी स्वतः सांगायला लागलो या भामटा तर भामटा आहे. होय म्हणजे जिजाच म्हणजे अंजली ना अंजलीच म्हणजे जिजा का? काय राणा? राणा
तू दिलेली कागदपत्र जर खरी मांडली तर ही जिजा नसून अंजली रणविजय गायकवाड आहे. हे खरं आहे का? नाही, या अंजली गायकवाड नाही, यांचं नाव जिजा आहे. अरे पण तुझ्या बायकोचं नाव तर अंजली गायकवाड आहे, मग ही जिजा? ही जिजा माझी बायको नाही. हे बघा साहेब, मी म्हणलं होतं तुम्हाला जिजा माझी बायको आहे म्हणून. नाही साहेब, मी या माणसाची बायको नाहीये. आता तू याची बायको आहे का नाही हे सगळं कोर्ट ठरवेल. हा, पण त्याआधी या रानावर आम्ही गुन्हा दाखल करणार. आऊसाहेब का पण साहेब? खोटं पुरावा दाखवून पोलिसांची दिशाभूल करणं हा गुन्हा आहे. काय जिजा? हो नाही साहेब, अहो राणादाची काही चूक नाही आहे. वय राणा नाही म्हणत होता, पण तुम्ही सगळ्यांनी बळजबरीनं जिजाचा नवरा केला राणाला. मग आता पुराव्याच्या आधारे हा श्रीहरीच हा खरा नवरा आहे असं दिसतंय. मग ते आता मान्य करा. आता जिजानं श्रीहरी सोबत संसार सुरू करावा आणि काय वाद असेलच तर तो कोर्टात सोडवावा. काय? नाही, असं कुणा संगत मी कसा संसार करायचा? मालक अहो सांगा की काय तर. आता मालकासनीच आम्ही अटक करतोय. हा, मुकुंद आत टाका पैलवानाला. नाही साहेब, मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो, यो माझा नवरा नाहीये. अहो साहेब, मी बी काय शपथ घेऊन सांगतो, अहो जिजा माझीच बायको आहे. ओ साहेब, मी पाया पडतो तुमच्या, असं काय करू नका. अहो साहेब, मी बी तुमच्या पाया पडतो. हो तर माझा जीव घ्या, तर माझी बायको मला परत द्या साहेब. बस करा, निर्णय झाला. जिजा, जास्तीत जास्त आजची रात्र नीट विचार कर आणि तुझा निर्णय सांग मला. उद्या सकाळी तुला श्रीहरी सोबत जावंच लागेल. नाहीतर आम्ही या रानाला खरंच अटक करू. सांग काय करतीस? राणाला अटक करू का या श्रीहरी सोबत संसार सुरू करतीस? अहो मालकांची काय बी चूक नाही, त्याची का अटक? मग ठरलं तर उद्या सकाळपासून तुझा आणि या श्रीहरीचा संसार सुरू. साहेब लय उपकार झाले. मी आयुष्यभर तुमचा गुलाम बनून राहीन साहेब. काय गरज नाही. हा, आता निघा सगळी आणि उद्यासाठी तयार राहा. आम्ही आहेच पाळत ठेवायला. काय पैलवान निघा. बंडू निघा. चला. राणादा कशाला सांगितलं खरं? तुझ्या साक्षी होतं माझा सगळं. तू जर सांगितलं असं जिजा तुला नका ते माणूस आहे, तर जिजा वाचली असती. बरकत, किती विराग असला तरी नक्की त्या माणसाच्या बाबतीत मी खोटं बोलू शकत नाही. आणि समजात महत्वाचं, त्यांची जागा माझ्या आयुष्यात दुसरं कोणी बी घेऊ शकणार नाही. अहो राणादा माझ्या बहिणीचं काय? तिला त्या माणसाबरोबर संसार करायला सांगायलेत की पोलीस. अरे मर्दा, तुझी बहीण खोटी निघाली. म्हणजे तुमचं लगीन झालं असताना माझ्यापासून काल पिलं. दोष म्हणत माझा विश्वास मिळवला, आता विश्वासघात केला. बरोबरच आहे.
समजा बायका की नाही सारख्याच असत्या. अहो नाही, मी काय खोटं बोलत नाही हो. तो माणूसच खोटं बोलायला लागलाय. तो काय माझा नवरा बिवरा नाहीये. त्याच्याकडे एवढे समजे पुरावे कसं? अहो तेच तर मला बी कळना झालंय. अहो राणादा जिजा खरंच बोलायला लागल्या. अहो तिचं लगीनच झालेलं नाही. ते कळलंच लवकर. अजून टाइम आहे, खरं काय ते सांगा. उद्या जर मला कळलं की तुम्ही माझ्या सकट खोटं बोललायसा तर ते मी अजिबात सहन करून घेणार नाही. आणि हा, खरं काय ते आताच सांगा, नाही तर खोटं बाहेर यायच्या आधी हे गाव सोडून जावा. अहो नाही मालक, अहो ऐकून तर घ्या माझं. अहो असं काय? राणादाला सगळं खरं वाटत नाही ना. मला तर कायच कळण झाले बघ. वहिनी, मी काय म्हणतोय, राणाला खरं सांगून टाकायची हीच वेळ आहे बघा. अरे पण खरं सांगितलं तर अंजली वहिनीने गाव सोडून जायला लागणार नाही का? नाही नाही नको. वहिनी, आपण समजूया राणाला. आणि आता राणा सांगून गेला ना, खरं खोटं सांगून टाका म्हणून. मला काहीच कळत नाही काय करायचंय ते. उद्या सकाळी येतो पोलिसांनी घेऊन. संसार थाटायला तयार राहा ग बाय माझी. वहिनी, माझं जरा ऐका. हे प्रकरण हाताबाहेर जायच्या आधी राणाला खरं काय ते सांगून टाकूया. लय हात चालत होतो त्या जिजाचं, आता कंप्लीट हातात आले आपल्या. आजवर जिजानं जे जे अत्याचार केले त्या समजाचं उट्ट काढायचं हा पप्या. बापू, जरा माननीय परेश पटेल म्हणा की जिजासारख्या कडक बैला नरम केलंय या माननीय परेश पाटलानं. तू कुठं? अरे समजा वहिनी साहेबांचा डोस काय आणि ह्या श्रीहरीचे कामाला आहे. बेस्ट व्हाय की व्हाय, पण या श्रीहरीला ट्रेनिंग कुणी दिलं? सगळं समजावून व्यवस्थित कुणी सांगितलं? जिजा कशी वागती, कशी बोलती हे समजा कुणी शिकवलं त्याला? काय रे श्रीहरी, कुणी शिकवलं तुला? तुम्ही शिकवलं. हा, बघितला काय बापू, बघितला? या माननीय परेश पाटलाचा विषय हार्ड आहे. बाकी श्रीहरी तू पण मस्त मस्त, असे गरीब बापुडा माणूस, एक नंबर. वा 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 वा, चांगलं केलं, चांगलं करतोय. यासाठी माझ्याकडनं तुला ऍक्टिंगचा अवॉर्ड. अरे आवड काय चाटायचंय? ग्लासभर होय की हो, जरा दमानं पी की, फुकटची मिळवून हाणायच नसत्या. शिस्तात घे जरा. शिस्तात घ्यायची सवय नाही आपल्याला, फास्टात घेतो आपण सगळं. ग्लासभर. बघितलं बघितलं बापू, बघितलं? ही आपलीच माणसं आपल्याला किंमत देत नाहीत का नाही, म्हणून ही अशी दुसरी माणसं बी किंमत देत नाहीत. तोंडावर बोलतात आपल्या. हे बघे, मी माननीय परेश पाटील आहे आणि तू आता माननीय परेश पाटलाकडे काम करतोयस, तेव्हा तू आता माननीय परेश पाटील असं म्हणायचं मला. लांबड लावायची नाही हं? आपल्याला दारू कमी पडलेली चालत नाही अजिबात. ग्लास बार. बरं बापू, बरं बरं, खाली घे, खाली घे, खाली घे, खाली घे. हा बापून ग्लास भरला. बाकी काय पण म्हणा बापू, माननीय परेश पाटील की नजर और पार्क की नजर. हा, बरोबर बरोबर काय. जेव्हा मला ह्याच्यात नजरत दिसलं होतं, ते सगळं नजरत दिसलं होतं, म्हणलं ह्योच माणूस आपल्या कामाचा आहे. श्रीहरी मी एक नंबरचा हलकट माणूस आहे. हे नव, आता ह्यो जिजाचा नवरा झाला खरा. बरं, पुढं काय? पुढं काय नाही, ही जिजा कोण आहे बाबा, कुठनं आल्या, याची जरा माहिती घ्यायची.
बाकी सर्किट तळली पुढचा प्लॅन ठरवणार. आणि जिजानं काय माहिती सांगितलीच नाही तर नाहीतर तिला या श्रीहरीचं नवरे पण दाखवीन. हा बायको म्हणून कुत्र्यागत हाल करीन तिचं. लईच नकर केलं तर तिचं नरड चिरीन. नाहीतर तिला कुठल्या तरी बाजारात नेऊन विकून टाकीन. पण तिला सोडणार नाही मी. वा 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 वा. अरे मीच भरतो ग्लास आता तुझा. धर 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 धर. पी 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 तू पी घे. मम्मी देऊ काय पत्र राणाजींना? तुमची अंजली. जेवाय मला आता भाकऱ्या थापून देतो. अजून झालं नाही भाकऱ्या. काय झालं? अरे काय झालंय? नाही लई घाण वास यायला लागला. तू नवऱ्याचा अपमान करतेस? तुला नका नाही नका करतो. कर लवकर भाकरे. ए आत्ताच्या आत्ताही कपडे धुवून झाले पाहिजेत आणि 2 तासात वाळले पाहिजेत. हो आता 2 तासात कसं होणार? नवऱ्याला उलट बोलतेस? देऊ काय रप्पाटा? ए जिजा झोपलोय ना मी. अहो झाडून काढायला लागलोय. मी उठल्यावर काढ. हे काय कचरा काढला नाहीस अजून? अगं बाय आहेस का कोण आहेस? तुम्हीच म्हणला झोपलोय मी. मग मी काय करू? कशाला एवढा टाइम झोपायचं? तू मला बोललीस? तुझी हिंमतच कशी झाली? तुला धावतोच. काय बी करून जिजाला वाचवलं पाहिजे. जिजाचं काय खरं नाही.